बढती जर तो घ्यायचं तर त्याने तुरंत लगेच त्वरित त्याने कष्टकाळ वेळेस तो करायचे आहे. चांगली वेळ श्री राजू सरपंच यांचंही मी आभार मानतो. कारण तुम्ही बाहेर जायचं होतं का मिटिंग ते सुद्धा ते वेळ काढून तुम्हाला आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्याच्या देखील आपले सर्वचे आभार मानतो. त्याचबरोबर कोणते दिवाळी स्कूलचे शिक्षक सर इथे आले त्यांच्या गाव उपस्थित राहिले त्यांनी बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. नंतर सशक्त क्लासेसचे सशक्त जे जे आहे त्यांचाही आम्ही आभार मानतो. आणि माझ्या गावात उपस्थित असलेले सर्व माझे स्नेही आणि त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले नाट्य लेखक अभिनेते जितेंद्र नटे. नुकताच त्यांचं नाटक प्रदर्शित झालं होतं कुठं कुठं शोधून मी तिला त्यांचे अभिनेते मी त्यांना दोन शब्द बोलण्याचं इथे संधी देते. अध्यक्ष महाशय त्याचे उपस्थित सर्व बंधुत्व आणि भगिनी प्रेरणा साधूचे सर्व वैद्य शिक्षक वर्ग आणि माझ्या आभार मित्रांनो आणि मैत्रिणी. प्रेरणा क्लासेसचा आजच्या वार्षिक संमेलन खरोखरच प्रेरणा या नावामध्ये एक चांगली प्रेरणा आहे. मला मी पाहिले एक छोटंसं बाल कलाकार आणि छोटीशी बाल कलाकार जे आहे या स्टेजवरती आपली कला दाखवत होती. या वयाची चित्र जे करतो उत्साह जेव्हा प्रेरणा देण्याचं लोक आहे शिक्षक लोक कळलं एक उद्दिष्ट ते खरोखरच अवलंबनीय आहे आणि चांगलं आहे. त्या प्रेरणा क्लासेसमध्ये असेच चांगले विद्यार्थी घडत राहून आणि त्याच्या पाठीशी हे जे काय सहलोक आहे शिक्षक लोक आहे सन्माननीय नरेश सर तसेच नामदेव सर आणि त्यांचे तमाम कार्यकर्ते या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यासाठी माझ्याकडे पुण्याची एकदा जोरदार काय आहे. या लहान कलाकारांना कुठेतरी संधी मिळावी म्हणून तो कलाकारांचा जो कल आहे तो खरंच चांगला आहे आणि तो असाच चालत राहावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. तत्पूर्वी मी छोट्याशा सध्याच्या वास्तविक घडामोडीला थोडंसं बोलतो. मित्रांनो आपण बघतो सध्या माणूस माणसाच आहे पण माणूस कुठे दिसत नाही. किंवा म्हणजे का अतिरेक आपल्या काश्मीरमध्ये येऊन पोहोचते तिथे सुंदरा का झाला आता ते मुंबईत येऊन पोहोचते तिथे डॉक्टर होते. ते माणसाचं जीवन जे आहे ते दिवसेंदिवस भीतीदायक होत चाललेलं आहे. पण अशा अवस्था आपण जगत आहोत आणि जगताना माणसाने माणूसची जपली पाहिजे. मला एवढंच सांगायचं वाटतं. माणूस माणसाच आहे. माझी एक थोडीशी कविता आहे तुम्हाला आठवतो. माणूस माणसाच आहे पण माणूस ती कुठे दिसत नाही. माणूस हा माणसाच आहे पण माणूस ती कुठे दिसत नाही. कोण सांगेल का मला सांगा कुठे कुठे शोधून दिला. देवाला मूर्ती आहे देवाला मूर्ती आहे पण देव कुठे दिसत नाही. देवाला मूर्ती आहे पण देव कुठे दिसत नाही. प्रेम मनात आहे पण मन मात्र दिसत नाही. प्रेम मनात आहे पण मन मात्र दिसत नाही. मनाला माणुसकीची भावना आहे तर मनाला माणुसकीची भावना आहे पण ती भावना मात्र दिसत नाही. तो सांगेल का मला त्याला कुठे शोधून दिला. महाराष्ट्रात मुंबई आहे महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत मराठी माणूस कुठे आहे. जागा होती का मराठी मुला त्याला कुठे शोधून दिला.